शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कोणत्या ना कोणत्या कारणाने लांबल्याचं दिसत आहे। यामुळे नगर जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबीवर पडण्याची चिन्ह आहेत। 9 वर्षात जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या 769 व मागील 2 वर्षापासून प्रशासक असणाऱ्या आणि निवडणुकीची प्रतीक्षा असणाऱ्या 99 अशा 868 ग्रामपंचायतीच्या निवडणुका किमान 6 महिने लांबणीवर पडण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे। प्रेम संबंधाचं नाटक करून पीडित महिलेवर बळजबरीने वारंवार अत्याचार केल्याचा आणि त्यानंतर जातीवरून हिणवून लग्नास नकार देत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणासह 4 भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। MIDC परिसरात गावठी कट्टा बाळगणारा संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे। त्याच्याकडून गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। याबाबत MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नगर शहरात अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे। ऊसतोड कामगार असलेल्या एका महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची माहिती मिळाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही महिला आपल्या कुटुंबासोबत ऊसतोड मजुरीसाठी जात असताना अचानक तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या। परिसरात तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रस्त्या काठीला झुडपातच प्रसूती करावी लागली। स्थानिकांनी तत्काळ महिलेच्या मदतीसाठी धाव घेतली, तिच्या आजूबाजूला आडोसा तयार केला। काही महिलांनी प्रसूतीस मदत केली आणि थोड्याच वेळात बाळाचा सुरक्षित जन्म झाला। घटना समजताच ग्रामीण भागातील आरोग्य पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। आगामी महापालिका प्रभाग रचना निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाले असून मतदार यादींचा कार्यक्रमही अंतिम टप्प्यात आहे। या निवडणूक प्रक्रियेत आता इच्छुकांचे लक्ष महापौर आरक्षणाकडे लागले आहे। गत पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्या 2.5 वर्षात खुला प्रवर्ग तर त्यानंतर महापौर आरक्षण महिला अनुसूचित जातींसाठी प्रवर्गासाठी राखीव होते। त्यामुळे आता 10वे महापौर पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होत आहे याची राजकीय वर्तुळात उत्सुकता पाहायला मिळत आहे। शहराची खबरबातमध्ये आपण इथे थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।